साध्यापासून माद्यापर्यंत सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ पाहत सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. साध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल हा चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार येत्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा भाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर येत्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर की येत्या 60 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी दिसत आहे ती दरपातळी सध्या 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2300 रुपये प्रति क्विंटल आहे. मागच्या एका महिन्यामध्ये कांद्याचा बाजारभाव 100-200 ची तेजी अथवा मंदी सोडली तर जैसे थे लेवलवरती आहे. मग पुढच्या 60 दिवसात काय होणार, पुढील 60 दिवसामध्ये कांदा भाव किती वाढणार, कांदा भाव वाढण्यामागची कारणे कोणती असणार व अशा परिस्थितीमध्ये कांद्याचा भाव कुठपर्यंत पोहोचणार आणि जर कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी आली तर पुढच्या 60 दिवसात आपण कोणत्या दरावर करायला पाहिजे कांदा विक्री. काय एकदाच या तेजीत कांदा विकायचा सगळा की मग काही कांदा तेजीसाठी आणखीन शिल्लक ठेवायचा. चला या सर्व प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून पुढे पुढच्या 60 दिवसाचा विचार केला तर कांद्याच्या बाजारभावात इंडिकेशन जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. पुढच्या 60 दिवसामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% वाढणार आहे. मग पुढच्या 60 दिवसात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे पुढच्या 60 दिवसात कांद्याचा बाजारभाव हा 100% वाढणार आहे. चला पहिले पुढच्या 60 दिवसात असं काय काय घडू शकते की ज्याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तोड तेजी येऊ शकते हे प्रथम जाणून घेऊया. जर आपण सर्वांनी विचार केला तर कांद्याची बाजारभाव पातळी मुख्यत्वे 3 घटकावरती सध्या अवलंबून आहे. पहिला घटक म्हणजे या ठिकाणी अर्ली खरीप, नॉर्मल खरीप, लेट खरीपचं कांदा उत्पादन. दुसरा घटक म्हणजे या ठिकाणी सध्या असणारी देशातील कांद्याची मागणी व पुढील 60 दिवसातील कांद्याची मागणी आणि त्याचबरोबर सध्याची देशातील असणारी पुरवठा श्रृंखला, येत्या 60 दिवसात पुरवठ्याची असणारी एकंदर परिस्थिती. जर या 3 घटकांचा विचार केला तर पुढच्या 60 दिवसात कांद्याचा बाजारभाव कसा राहणार या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा उलगडा होईल आणि सगळं चित्र आपल्या समोर स्पष्ट होऊन जाईल. चला तर मग या महत्त्वाच्या 3 घटकांचा पुढील 60 दिवसा बाबतीतचा असणारा आढावा या ठिकाणी घेऊया. जर आपण सर्वांनी विचार केला उत्पादनाचा तर लक्षात घ्या मित्रांनो, पुढच्या 60 दिवसात कांद्याचं जे उत्पादन आपल्याला अफेक्टिव्ह होताना दिसणारे ते उत्पादन असणारे या ठिकाणी अर्ली खरीपच्या कांद्याचं. कारण पुढील 60 दिवसामध्ये नॉर्मल खरीपचा कांदा येऊ शकत नाही, लेट खरीपचा कांदा सुद्धा येऊ शकत नाही. जो परिणाम, जो इम्पॅक्ट होणार आहे तो फक्त आणि फक्त दक्षिणेतील असणाऱ्या कांदा पट्ट्यातून आणि खास करून कर्नाटक मधून. कारण इथं कसं राहते माहितीये का, 15 जुलै नंतर कांद्याची जी आवक आहे सुरू होत असते आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना हा जबरदस्त या ठिकाणी आवकेचा असतो, खास करून दक्षिणेतील राज्य व त्या ठिकाणी कर्नाटकचा. मग आपण सर्वांनी जर या ठिकाणी विचार केला तर तिकडचं चित्र कसं आहे बहुतेक तुम्हाला माहिती आहे पण तरी सांगतो. बघा मित्रांनो, दरवर्षी ऑगस्ट सप्टेंबरची असणारी गरज कर्नाटकच्या असणाऱ्या कांद्याच्या व दक्षिणेतील कांद्याच्या माध्यमातून आपली परिपूर्ण होते. यंदा अल्निनोमुळे सुरुवातीला पाऊस कमी पडला,
पेरणीचं क्षेत्र घटलं म्हणजे लागवडीचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, वाढीच्या अवस्थेत सुद्धा त्या ठिकाणी पाऊस हा अव्यवस्थित झाल्यामुळं जेव्हा पाणी आवश्यक होतं तेव्हा पाणी उपलब्ध झालं नाही आणि म्हणून कर्नाटक व दक्षिणेतील राज्यातून जे कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात दरवर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात येते, ते येण्याची शक्यता फार कमी आहे. काही जाणकारांच्या मते तर हे उत्पादन जवळपास आपण जर बघितलं तर 50 ते 60% पर्यंत सुद्धा घटू शकते. ॲक्चुअल चित्र स्पष्ट व्हायला आपल्याला काही आणखीन आठवडे वाट बघावी लागेल. परंतु एवढं मात्र खरं आहे, की टक्केवारी 40 असेल, 50 असेल, नाही तर 60 असेल. मात्र कांदा उत्पादनामध्ये त्या ठिकाणी जबरदस्त घट दक्षिणेतील राज्यांमध्ये आहे. आता मला सांगा, उत्पादनात एवढी घट म्हटलं तर आवक कशी राहील? तर आवकसुद्धा मागच्या वर्षीपेक्षा यंदा कमीच राहणार. आवक कमी राहिली तर त्या ठिकाणी सरळ कांद्याच्या बाजारभावाला बूस्ट मिळणार आणि ज्यामुळं पुढील 60 दिवसात कांद्याचा भाव हा 100% वाढणार आहे. दुसरं महत्त्वाचं कारण जर बघितलं तर या ठिकाणी कांद्याची मागणी. बघा मित्रांनो, कांद्याच्या मागणीचा विचार केला तर कांद्याची मागणी ही जवळपास 4-5 प्रकारची आहे. कांद्याची मागणी एकतर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी, म्हणजे आपल्या देशात जो कांदा घरगुती व हॉटेल लाईनला यूज केला जातो ती असणारी मागणी. दुसरी मागणी सरकारतर्फे केली जाणारी. तिसरी मागणी व्यापाऱ्यांमार्फत येणारी. चौथी मागणी जी आहे ती निर्यातीचा विचार केला तर त्या संदर्भात असणारी. तर या मुख्य 4 प्रकारच्या मागणींचा अफेक्ट कांद्याच्या दरावरती होत असतो. जर एकंदर आपण विचार केला तर देशातील कांदा वापर हा आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जवळपास 19 ते 20 लाख टन राहताना दिसत आहे. याचा अर्थ ते इयर ऑन इयरचा विचार केला तर एक 4-5% वाढ होईल. त्यापेक्षा जास्त वाढ काही ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणार नाही. एकंदर दोन्ही महिन्यात मिळून एक 38 ते 40 लाख टन कांदा हा आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला निर्यातीचा, निर्यात मात्र मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी 10 ते 15% कमीत कमी वाढू शकते आणि याचा एक्स्ट्रा बेनिफिट मागणीच्या रूपानं आपल्याला कांद्याच्या दराबाबतीत दिसू शकतो. हे महत्त्वाचं कारण ठरू शकते की पुढील 60 दिवसात कांद्याचे भाव हे आपल्याला जास्तीत जास्त वाढताना दिसतील. त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी विचार केला तर सरकारतर्फे जी मागणी आहे तर ती आता कशी राहील माहीत नाही. कारण कसं आहे, सरकारचा जो एक टाइम फ्रेम होता तो संपलाय. आता सरकार पुढे नाफेड आणि NCCFद्वारे कांदा खरेदी करणार, नाही करणार याबद्दल स्पष्टता नाहीये. पण सरकारतर्फे सुद्धा पॉझिटिव्ह न्यूज येण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. पण यावरती फिंगर क्रॉस ठेवायला हवी. चौथा मुद्दा, व्यापारी. तर बघा मित्रांनो, व्यापारी हे काय आहे की फार हुशार असतात. भविष्यामधलं इंडिकेशन्स तपासून घेतात आणि त्यानुसार ते त्या ठिकाणी खरेदी करत असतात. तर भविष्यातलं ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याचं जे इंडिकेशन आहे, तर पुरवठा कमी राहणारे, मागणी अधिक राहणारे, म्हणून व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसतील. पण त्यांना जो कांदा लागतो तो A1 क्वालिटीचा लागतो आणि A1 क्वालिटीचा कांदा मार्केटमध्ये अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांची मागणी वाढणार, परंतु त्यांना A1 क्वालिटीचा कांदा मिळणार का नाही याबद्दल साशंकता आहे. म्हणून माझं मत आहे की A1 क्वालिटीच्या कांद्याला अति जास्त भाव वाढताना दिसतील आणि जो ॲव्हरेज कांदा आहे त्याला त्या तुलनेत थोडीशी कमी तेजी आपल्याला पुढील 60 दिवसात प्राप्त होताना दिसेल. म्हणजे ओव्हरऑल विचार केला तर सगळ्यात स्तरातून या ठिकाणी कांद्याची मागणी ही पुढील 60 दिवसात बऱ्यापैकी वाढताना दिसणार आहे. आणि हे कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका ही बजावू शकते. आता तिसरा महत्त्वाचा घटक काय? पुरवठा साखळी. आता पुरवठ्याचा विचार केला तर आपण बघितलं सुरुवातीला की या ठिकाणी आर्ली खरीपचा पुरवठा, तर तो मी तुम्हाला समजावून सांगितलंय. आता तुम्हाला इतर असणाऱ्या पुरवठ्याबाबतीत त्या ठिकाणी माहिती देतो. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आपण जर बघितलं तर रब्बी हंगामातील जो कांदा आहे जो की स्टोरेजमध्ये गेलेला आहे, तो कांदा विक्रीसाठी काढला जातो. पण यावर्षी काय आहे की कांद्याचा ॲक्चुअल स्टॉक हा कमी आहे सरकारी आकडेवारीनुसार. कास्तकार बांधवांकडे असणारा कांदा जो आहे तो सुद्धा कमी आहे आणि त्यातल्या त्यात A1 क्वालिटीचा कांदा हा अत्यंत कमी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी विचार केला तर या ठिकाणी कांद्याची ही जी असणारी पुरवठा शृंखला आहे ती त्या ठिकाणी डिस्टर्ब होताना दिसत आहे. म्हणजे जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडे स्टॉक कमी आहे, ते सध्या मनस्थितीत नाहीत जास्त विक्रीच्या. म्हणजे ते विक्री करतील पण सप्टेंबर महिन्यात जास्त करतील. ऑगस्ट महिन्यात काही विक्री त्यांच्या मार्फत जास्त प्रमाणात करण्याची शक्यता इथं दिसत नाही. तर शेतकऱ्यांकडून होणारा पुरवठा मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात
एक 15 ते 25% कमी राहू शकतो. त्यानंतर आपण जर बघितलं या ठिकाणी पुरवठा, आता हा रब्बी हंगामातील पुरवठा झाला. कर्नाटक साइडचा पण पुरवठा झाला. तर या ठिकाणी नाफेड NCCFद्वारे होणारा पुरवठा जो की सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होईल. पण त्यांना सुद्धा जास्त कांदा हा प्राप्त झाला नाही. त्यांच्याकडून पण कितपत कांदा येईल याबद्दल डाउट्स आहेत. म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचं आकलन केलं समजा तर पुरवठा सुद्धा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मागच्या वर्षीपेक्षा बराच घटण्याची शक्यता आहे. आणि याच्यामुळं कुठंतरी कांद्याच्या बाजारभावाला तेजीची झालर या ठिकाणी जी आहे ती लागताना दिसू शकते. यामुळे कांद्याचा भाव जोरदार, जबरदस्त, भन्नाट वाढताना दिसू शकतो. मग मूळ प्रश्न, की पुढील 60 दिवसात कांद्याचा बाजारभाव जास्तीत जास्त किती वाढू शकतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, पुढील 60 दिवसात जो कांद्याचा बाजारभाव आहे, तो सुरुवातीला 3,000 ला क्रॉस करेल आणि त्याच्यानंतर कांदा दर पातळी 3,500 ला पण क्रॉस करेल. आणि एक माझं मत आहे आणि काही कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचं आकलन आहे आणि जे एक आपल्याला विशेषज्ञ म्हणतो आपण ज्यांना, की त्यांचं पण मत आहे, की सप्टेंबर महिना हा त्या ठिकाणी गेम चेंजिंग ठरणार आहे आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर हे जबरदस्त वाढताना दिसतील आणि कांदा बाजारभाव सप्टेंबर महिन्यात काही 5,000 होण्याची शक्यता नाहीये. पण मे बी कांद्याचा बाजारभाव जवळपास 4,000 होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजे पुढील 60 दिवसात कांदा 3,500 ला तर क्रॉस करणार आणि आपल्याला जवळपास एक 100% गॅरंटी आहे, की कांदा हा 4,000 पर्यंत पोहोचू शकतो. आता इथं ₹5-50 कमी अधिक राहिले तर त्या ठिकाणी आपण लगेच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला नको. पण 4,000 च्या जवळपास कांदा पोहोचायला काहीही हरकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्री करण्याचा निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा बरं? बघा मित्रांनो, आता इथून 60 दिवसाचा पॅटर्न जो बघितला तर कांदा भाव हा एकाच दिवसात वाढणार आहे का? तर नाही. तर हा कांदा बाजारभाव टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. तो 3, 3.5, 4 करत हा वाढत जाणार आहे. तर माझं काय मत आहे, की बाबा कांदा नाशवंत आहे, डॅमेज होतो, A1 क्वालिटीचा कांदा कास्तकार बांधवाकडे कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तर आपण सर्वांनी काय करायला पाहिजे? बुवा एकदाच सगळा कांदा विक्रीला आणून त्या ठिकाणी गोची करून घेण्यापेक्षा जर 3,000 पासून प्रत्येक तेजी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली, तर मला वाटते पुढच्या 60 दिवसात जो सरासरी मिळणारा भाव आहे, तो तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आणि फायद्याचा राहील आणि कांदा खराब होण्याची जी त्या ठिकाणी एक डोकेदुखी आहे, त्यातून सुद्धा तुम्हाला मुक्तता व सुटका या ठिकाणी मिळून जाईल. तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी जर नियोजन केलं, तर पुढच्या 60 दिवसात या तेजीला आपण पदरात पाडून घेऊ शकतो आणि ही तेजी योग्य रीतीने पदरात पाडून घेतली, तर मागच्या 4-5 वर्षात जो काही नफा तुम्हाला ज्या प्रमाणात मिळाला पाहिजे, तो मिळाला नाही, तो मात्र यंदाच्या वर्षी मिळून 100% जाईल. तर मित्रांनो, हे होतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर, की पुढील 60 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढू शकतो कांद्याचा भाव? तर पुढील 60 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा जवळपास 4,000 ला गवसणी घालणार आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही प्रश्न असतील तर विचारत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत राहीन. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी ती कशा पद्धतीनं राहील, याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे, त्या बाबतीत अपडेटेड माहिती नेहमीच येत राहील. त्यासाठी व्हिडिओ तर पाहत राहताल. परंतु तुम्हाला जेव्हा-जेव्हा व्हिडिओ प्रत्येक वेळेस आवडल्यासारखा वाटतो, त्यावेळेस लाईक करायचं विसरून जातात. आजचाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून घ्या. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. शेअर करण्यासाठी पर्सनल WhatsApp नंबर, WhatsApp ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, Facebook, Instagram, Snapchat या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करा. आणि आतापर्यंत चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना आता मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो खूप खूप आभार.